नमस्कार, मी परमदास जाधव. जी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धा झाली. तर नेमका तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो, ज्यांना माहीत नसेल त्यांना, की नेमकी बुवा T47 स्पर्धा किंवा किंवा T47 म्हणजे काय? तर T47 हा प्रश्न अनेकांना पडतोच, म्हणून तो आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर T47 टी म्हणजे ट्रॅक, जो धावण्याचा किंवा स्पर्धेचा जो ट्रॅक असतो तो ट्रॅक. ते हे अक्षर ट्रॅकवरील स्पर्धांसाठी वापरले जाते. याच्यामध्ये 100 मीटर असते, 200 मीटर, 400 मीटर, रिले आणि काही अडीच्या स्पर्धा किंवा याला पॅरा ॲथलेटिक्स याच्यामध्ये वर्गीकरणानुसार असते. तर 47 म्हणजे 47 म्हणजे काय? तर 47 हा पॅरा ॲथलेटिक्समधील वर्ग आहे. त्याला 47 किंवा 47 तो क्लासिफिकेशन आहे त्याचा, म्हणजे वर्गीकरण आहे. तर T47 वर्गात असे खेळाडू येतात, जो क्लास आहे किंवा जे क्लासिफिकेशन आहे T47, त्याच्यामध्ये असे खेळाडू येतात की ज्यांना किंवा ज्याचे हात वरच्या किंवा हात नसलेले किंवा हाताला काही अडचण असलेले किंवा कायमस्वरूपी शारीरिक मर्यादा असते, अपंगत्व हाताला असतं, उदाहरणार्थ तेच खेळाडू याच्यामध्ये हे खेळतात. कोपऱ्याखालील किंवा मनगटाखालील हात नसणे किंवा जन्मताच हात पूर्ण विकसित नसणे, अपघातामुळे एका हाताचे कार्य हे मर्यादित होणे, असे याच्यामध्ये हे T47 म्हणजे 47 या क्लासमध्ये येतात. तर T47 खेळाडू कोणत्या स्पर्धा खेळतात? त्याच्यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, लांब उडी किंवा उंची उडी आणि काही अजून स्पर्धा असतात, हे खेळ खेळतात. तर T47 आणि सामान्य धावपटूमध्ये काय फरक आहे? तर T47 खेळाडू एका हाताच्या हालचाली मर्यादित असल्यामुळे धावताना संतुलन राखणे अधिक कठीण असते आणि हाताच्या हालचालीला वेग आणि शरीराचा जो समतोल आहे तो धावण्यात महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे त्यांना अतिरिक्त आव्हानांना सामना करावा लागतो. म्हणूनच त्यांनी स्वतंत्र श्रेणी ठेवलेली आहे, जेणेकरून समान प्रकारच्या शारीरिक मर्यादा असलेल्या खेळाडूंमध्ये न्याय्य स्पर्धा होईल. तर T20 ट्रॅक आणि 47 म्हणजे अशा पॅरा धावपटूंची श्रेणी ज्याच्या एका हातात कायमस्वरूपी शारीरिक मर्यादा असते. समान क्षमतेच्या खेळाडूंमध्ये न्याय्य स्पर्धा व्हावी आणि म्हणून ही T47 याचे वर्गीकरण केलेले असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.